नमस्कार स्वामी भक्तांनो. कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची शिकवण, कर्तव्याच्या पुण्यपंथावर मोहांच्या फुलबागा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो, असे समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधात म्हणतात. जीवनाच्या एका टप्प्यानंतर अनेक जण परमार्थाच्या मार्गावर मार्गक्रमण करतात. आपल्याकडे 4 आश्रम सांगितले असून त्या सर्वांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, निर्वहनाच्या पद्धती यांवर सविस्तर विवेचन केलेले आढळते. अनेकांना प्रपंचाचा त्याग करून केवळ ईश्वर भक्ती करण्याची इच्छा होते. मात्र समर्थ रामदास स्वामींपासून अनेक संतांनी प्रपंच करून परमार्थ साधता येतो अशी शिकवण ही दिलेली आहे. प्रपंचातील जबाबदाऱ्या, कर्तव्ये सोडून परमार्थ साधावा असे अजिबातच सांगितलेले नाही. एका प्रसंगामध्ये स्वामी समर्थ महाराज यांनी सुद्धा अशीच शिकवण स्वामी भक्तांसाठी दिलेली आहे. नेमके काय घडले हे जाणून घेऊया. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला अजिबातच विसरू नका. गोपाळरावांना परमार्थाचे वेध लागले होते. परमार्थ साधून मोक्ष मिळवायचा आणि सांसारिक बंधापासून मुक्त व्हायचे हा त्यांचा हेतू होता. त्यामुळे ते प्रपंचाकडे दुर्लक्ष करायचे. सावकाराचं कर्ज डोक्यावर आलं, शेतामध्ये गुरे शिरली, पण गोपाळरावांना जणू त्यांचं हे काही कर्तव्यच नव्हतं. मुलगी उपवर झाली असताना सुद्धा त्याकडेही ते लक्ष देत नव्हते. इकडे स्वामी चोळप्पांना त्याच गावामध्ये असलेल्या एका आजारी भक्तासाठी औषधे द्यायला पाठवतात. तिथे चोळप्पा गोपाळरावांना आपले दागिने निमूटपणे सावकाराच्या माणसाला देताना पाहतात. चोळप्पांनी विचारपूस केल्यावर गोपाळराव चोळप्पांना सांगतात की संसारामध्ये मला काहीही रस राहिलेला नाही, मी सद्गुरूच्या शोधात आहे. यावर चोळप्पा त्यांना स्वामींना भेटा असा सल्ला देतात. चोळप्पांचा सल्ला गोपाळरावांना पटतो आणि ते अक्कलकोटला स्वामींना भेटण्यासाठी येतात. पण स्वामींना आपले नाव माधव गोडबोले आहे, शिवाय जगात आपले कोणीही नाही अशी खोटी बतावणी करतात. मात्र अंतर्यामी स्वामी हे काहीही प्रतिक्रिया मात्र देत नाहीत. स्वामी त्यांना आपल्या सेवेमध्ये ठेवतात. दुसरीकडे कर्ज न चुकवल्याबद्दल सावकार हा गोपाळरावांच्या कुटुंबाला घराबाहेर काढतो. स्वामी संन्यासाचे रूप धारण करून गोपाळरावांच्या घरी पोहोचतात आणि कुटुंबियांना अक्कलकोटला स्वामींना शरण जावे असा सल्ला देतात. संन्यासी महाराजांनी केलेल्या सूचनेनुसार सर्वजण हे अक्कलकोटला स्वामीचरणी येतात. त्या सर्वांना स्वामींच्या निर्देशानुसार गोपाळरावांच्या शेजारची खोली ही देण्यात येते. आता मात्र गोपाळरावांची पंचायत होते. गोपाळराव आपले तोंड लपवून वावरत असतात. मात्र तिथे गेल्याबरोबर गोपाळरावांच्या आईला हृदयविकाराची बाधा होते. स्वामी म्हणतात की तिचा शेवट आता जवळ आला आहे, आपली आई आता बरी होणार नाही हे समजताच गोपाळरावांच्या भावना उचंबळून येतात. ते सर्व सोंग विसरून स्वामींची करुणा भागतात. स्वामी काहीही करा, पण माझ्या आईला ठणठणीत करा. मी आपल्याशी खोटे बोललो, मी माधव नाही आणि आलेली मंडळी माझे कुटुंबीय आहेत. स्वामी म्हणतात की अरे, परमार्थ हा लपून छपून खोटे बोलून होत नाही. प्रपंच वाईट नसतो, मोहमायेत अडकणं हे वाईट असतं. प्रपंचामध्ये राहूनही परमार्थ हा साधता येतो. परमार्थ निरपेक्ष भावनेने करायचा असतो. एकदा प्रपंचामध्ये पडून दूर पळणे हा मोठा गुन्हा आहे. प्रपंचापासून पळू नका. नामस्मरण करून आपली आध्यात्मिक प्रगती करा. नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद असते. एकदा नामस्मरण करायला तुम्ही सुरुवात केली की दुसरे कर्मकांड करायची गरज नसते. कोणत्याही अपेक्षेविना दुसऱ्यासाठी केलेले कार्य सुद्धा परमार्थच असते. त्यासाठी संसार सोडण्याची गरज लागत नाही. वैराग्य मनात असायला हवं. नाहीतर घर संसार सोडून वनात गेला तर तिथेही दुसरे घर हे तयार होईल. तुझ्या आईला काहीही झालेले नाही. तुझ्या मनामध्ये परमार्थ आणि वैराग्याविषयी असलेला गैरसमज हा दूर करण्यासाठी ही भीती मी निर्माण केली. समाधानाने घरी जा. नामस्मरण करायला मात्र अजिबात विसरू नकोस, अशी शिकवण स्वामी त्यांना देतात.
तर मित्रमैत्रिणींनो, ही होती आपली आजची स्वामी बोधाची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.